मी मनोज गोखले ध्यानाच्या क्षेत्रात गेले 30 वर्षापासून कार्यरत आहे. मी टेक्निकली COEP कॉलेजचा मूळ मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याच्यानंतर काही वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये लेक्चरशिप करत होतो. MIT म्हणून कॉलेज पुण्याला आहे, आता ती युनिव्हर्सिटी आहे. आणि त्याच्यानंतर माझे गुरु ते आता नाही आहेत, ऋषी प्रभाकरजी, त्यांची माझी भेट 95 साली झाली आणि त्यांच्यामुळे ह्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांच्याकडे पहिल्यांदा मी त्यांचा SSY म्हणून कोर्स चालायचे, सिद्ध समाधी योग या नावाने. क्युरिओसिटी म्हणून आकर्षित झालं होतं. मला काही माहीत नव्हतं पुढे आपले आयुष्य असं दिशा घेईल, कारण त्यावेळी मी लेक्चररही होतो, इंजिनिअरिंगचे कोचिंग क्लासेसही घ्यायचो. वेगळं आयुष्य होतं, म्हणजे भरपूर पैसे कमवत होतो, पण तरी कुठंतरी कायम काहीतरी कमी आहे असं, म्हणजे 5,000 मिळाले की 10,000 असं ते चक्रात अडकलं होतं. आणि गुरुजींशी भेट झाल्यानंतर लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच क्षेत्र आहे. म्हणजे इनर रिचनेस आपण जर त्याला म्हटलं तर ते काहीतरी वेगळंच आहे. आणि मग त्या दिशेने याला पावलं उचलायला सुरुवात केली. मग त्याच दरम्यान ओशोंचं ऐकायला सुरुवात केली. ते गेले 30 वर्ष ऐकतोच आहेत आणि अजूनही ओशो हे म्हणजे प्रत्येक ह्याच्यात एक ना एक धक्का देतात की अरे हे आपण असं विचारच केला नव्हता. तर तिथपासनं तो प्रवास चालू आहे. आमचे गुरुजी खूप ओशोंना वाचायचे, म्हणजे इतक्या स्टेजपर्यंत की शेवटीसुद्धा त्यांच्या हातात ओशोंचं आर्ट ऑफ डाईंग म्हणून एक पुस्तक होतं. इतकं ओशोंची महती आहे. आज भारतातले बहुतांश सेलिब्रिटी गुरु जर तुम्ही बघितले तर ते ओशोच, म्हणजे त्यांचं नाव न घेता फक्त बोलत असतात. ओशोंनी माझ्या आयुष्यात काय दिलं असं बोलूच नाही शकत मी. मी म्हणलं तसं की म्हणजे तेच म्हणतात आणि मी आता ते अनुभवतो की म्हणजे मला स्वर्गात असल्यासारखंच वाटतं. म्हणजे वेगळं काय कुठं जाण्याची किंवा याची गरज नाही आहे. मी टेक्निकली आत्ताच 60 पूर्ण केली जूनमध्ये, पण म्हणजे लोकांना जे म्हणजे सारखं काहीतरी अजून हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हा जो विषय आहे तो ओशोंनी संपवूनच टाकला. आणि दुसरं म्हणजे SSYमध्ये काम करताना एक अजून असं होतं की म्हणजे काय सगळ्यांना शहाणं करून सोडायचं, सगळ्यांना हॅप्पी करायचं वगैरे. तेही भ्रम ओशोंनी खूप दूर केले की असं काही होत नसतं. तर तुम्ही स्वतः आनंदी राहा, तुमच्या परीने जमेल ते करा, पण दुसऱ्याला आनंदी करणं हा विषय नाही आहे. तुम्ही तुम्हाला सुधारा, म्हणजे ती डोके फोडे त्यातलं काहीच निष्पन्न होणार नाही. ते असे खूप सारं ज्ञान आहे, औषधिक आहेत ते. आणि माझं भाग्य आहे की त्याच्यावर आता अनेक लोक माझ्याकडे ध्यान धारणा शिकायला येत असतात, वेगवेगळ्या विषयांवर बोलायला बोलवत असतात. तर तो चांगला विषय, कारण ती आता काळाची गरज आहे आणि त्या दिशेने जर गेलात तरच माणसाला सुख प्राप्त होणार आहे. अदरवाईज खरं म्हणजे त्याच्याकडे सुख आहे पण तेच त्याला दिसत नाही आहे, अशातला प्रकार आहे. आणि ते कंप्लेनिंग नेचर जे काय सगळं हे आहे. आणि ओशोचं सगळं ज्ञानही होतं, ते उघडपणे सांगतात. म्हणजे सगळ्यात जगभरचे राजकारणी तुम्हाला कसे उल्लू बनवतायत हे ते खूप स्पष्ट करून सांगतात. आणि ते थांबवणं शक्य आहे असं मी म्हणणार नाही, पण तुम्ही त्याच्यातनं सेपरेट आऊट होऊ शकता. म्हणजे तुमची भूमिका तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता की म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला किती आत जायचं किंवा नाही हे तुमचं तुम्ही. मी जसं म्हटलं की दुसऱ्यांना बदलणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे ते एका ठिकाणी सांगतात की राजकारणी म्हणून कधीच ध्यान करू शकत नाही. म्हणजे त्याला त्याचं जर सोडून दिलं, म्हणजे वेगळ्या क्षेत्रातलं घेतलं तर आता विनोद खन्ना सगळ्या सर्व परिचित नाव, सगळं सोडून 7-8 वर्ष पूर्णपणे ओशों बरोबर होता. कारण त्यालाही एका पॉईंटला लक्षात आलं की सिनेमा हे एकत्र चालणार नाही. ओके, प्रत्येकाने तसंच केलं पाहिजे असा भाग नाही, पण त्या क्षेत्रातले जे मूलभूत काही म्हणजे समस्या म्हणून आपण ज्या असतात त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय ते त्याच्या ह्याच्यात जाऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे माझं उद्दिष्ट आहे की जितक्या लहानपणापासून मुलांना याचं शिक्षण देता येईल तेवढा त्यांचा आयुष्याचा प्रवास सुलभ होईल.